स्वप्नात घडले स्वामी भक्ताला स्वामींचे दर्शन. श्री स्वामी समर्थाचा भक्त वर्ग खूप मोठा आहे आणि अनेक सेवेकऱ्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. आपली श्रद्धा स्वामींवर असली की अनेक सुखाचे मार्गही सापडतात. अशीच ही कथा असून प्रत्यक्ष स्वामी भक्ताला स्वप्नात स्वामींचे दर्शन होतात. एकदा एक सेवेकरी खूप संकटात सापडतो, तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो, परंतु त्याचा त्रास त्याला वाढतच जातो. असे काही दिवस गेल्यावर त्याची त्या संकटातून सुटका होते व तो मोकळा श्वास घेऊ लागतो. परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही, म्हणून त्याचे सेवेकडे व महाराजांकडे दुर्लक्ष होते. काही दिवस गेल्यानंतर त्याला एक रात्री स्वप्न पडते. त्या स्वप्नात त्याला असे दिसते की तो स्वामी सोबत एका भयंकर वाळवंटातून चाललेला आहे. उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत, संपूर्ण शरीरातून घामाचे लोंढे वाहत आहेत आणि अशातही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रमण करीत आहेत. तेव्हा त्या सेवेकऱ्याला वाळूवर उमटलेले पावलांचे 2 व्यक्तीचे ठसे दिसतात. त्यावेळी तो सेवेकरी न राहून महाराजांना विचारतो की स्वामी समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्याच रखरखत्या उन्हात त्या वाळवंटातून कोण गेले असावे. तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की या पाऊल खुणा दुसऱ्या कोणाच्या नसून तुझ्या व माझ्याच आहेत. तुझ्यावर आलेल्या संकटांच्या वेळी मी तुझ्या सोबतच होतो. हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटून पश्चाताप होतो. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात. तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो, स्वामी, जेव्हा मी खूपच अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात, त्यामुळे इथून पुढे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना? त्यावर स्वामी स्मित हास्य करून त्याला सांगतात, नाही रे वेड्या, इथून पुढे तर मी तुला माझ्याच खांद्यावर उचलून घेतले होते. एक उमेद दुःख नाहीसे करेल. एका घरात 5 दिवे लावले होते. एके दिवशी एक दिवा म्हणाला, मी इतके जळून सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही, त्यामुळे मी विझून जाणे चांगले, आणि तो विझून गेला. तो दिवा होता उत्साहाचे प्रतीक. हे पाहून जो दुसरा दिवा होता, जो शांतीचे प्रतीक होता, त्याने हाच विचार केला आणि तो सुद्धा विझून गेला. उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्यानंतर तिसरा दिवा जो होता तो हिंमतीचा होता. तोही आपली हिंमत हरला आणि विझून गेला. उत्साह, शांती आणि हिंमत हे विझल्यामुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझून गेला. त्यामुळे सगळे दिवे विझल्यानंतरही 5वा दिवा एकटाच जळत राहिला. 5वा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता. तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पहिले घरात एकच दिवा जळत होता. तो खूप खुश झाला. 4 दिवे विझून सुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटता आहे. त्याने त्या एका दिव्याने इतर 4ही दिवे पुन्हा प्रज्वलित केले. तो 5वा दिवा उमेदीचा होता. उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा, इतर दिवे आपोआप प्रकाशित होतील. स्वामींवरचा विश्वास दुःख नाहीसे करेल आणि एक उमेद यश शिखरावर पोचवेल. श्री स्वामी समर्थ. तर कशी वाटली ही स्वामींची कथा? आवडल्यास आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.